लोकसभेच्या वेळी फडणवीस दादा आणि माझ्यात बैठक झाली असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं। फडणवीस जो निर्णय घेतील तो दादा आणि मला मान्य असेल असं ठरलं होतं। जागा वाटपाबाबत अद्याप अधिकृत निर्णय झाला नसल्याचंही पाटलांनी म्हटलंय। हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत। भाऊ, आज इंदापूरमध्ये विशेषतः बावडामध्ये आज इंदापूर विकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण झालेलं आहे की हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक काय सांगाल? नाही, ते माझ्या पण कानावरती गोष्ट आलेली आहे। ठीक आहे, आता निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे। ते लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं की त्या माध्यमातून काही कार्यकर्ते उत्साही आहेत, त्यांनी कदाचित ते केलं असेल। परंतु एक गोष्ट मला इथं स्पष्ट सांगायची आपल्याला की महायुतीच्या संदर्भामध्ये आमची कोर कमिटीमध्ये बैठक झालेली आहे। आता जागा वाटपाच्या संदर्भातला जो विषय आहे त्याच्यावर अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा अंतिम निर्णय झालेला नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अजितदादांची, माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची आमची एकत्र बैठक झाली। अशी खूप प्रदीर्घ काळ ती बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय अजित पवारांनी मान्य करायचा, आम्ही मान्य करायचा। पण अद्यापर्यंत महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुणी कितल्या जागा लढवायच्या त्याचा काही निर्णय अजून झालेला नाही। महायुतीमध्ये अजून या बाबतीमधला अंतिम निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय नेतृत्व घेईल आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होईल। दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर।